संपूर्ण ज्ञानेश्वरी पारायण मराठीमध्ये अध्याय 10वा. महाभारतातील सर्व सार असलेल्या अवर्णनीय अशा 9व्या अध्यायात भगवंताने आपला ऐश्वर्य योग व भक्तियोग सांगून शेवटी बाह्य सृष्टीचा त्याग करून माझी भक्ती कर असे सांगितले. सर्वत्र सर्वात मीच व्यापक स्वरूपाने आहे असे ऐकून त्यांच्या व्याप्तीची काही विशिष्ट स्थाने जाणून घेतली तर मला आणखी त्याची भक्ती करणे सुलभ होईल. हा अर्जुनाच्या मनातील विचार भगवंताने जाणून या प्रस्तुत अध्यायात भगवंत काही ठराविक आपल्या विभूती सांगतील. भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायापर्यंत पूर्वखंड व 10व्या अध्यायापासून उत्तरखंडाला सुरुवात होते. तेव्हा या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्री गुरुचे मंगल स्वरूप नमन केले आहे. त्यात ते आपल्या गुरुचे आध्यात्मिक स्वरूप सांगून त्यांच्या सामर्थ्याचे वर्णन करतात व त्यांचा अवर्णनीय असा महिमा आहे त्यांचे वर्णन करून माझ्या भाग्यवशात मला अशा श्री गुरुची कृपा लाभली त्याचे किती म्हणून वर्णन करावे. ते निष्कलंक सच्चिदानंद घन शुद्ध बुद्ध सर्वव्याप्त शब्दातील असे परब्रह्म स्वरूपच आहेत. त्यांचे वर्णन माझ्या वाणीच्याही पलीकडचे आहे. यासाठी त्यांच्या चरणावर माथा ठेवणे हेच बरे असे म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्री गुरुला वंदन करून श्री गुरु नमन संपून प्रस्तुत अध्यायातील विषयाला प्रारंभ केला. या अध्यायातील विभूती योग सांगत असताना श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तुझ्या समोर देहधारी उभा आहे. एवढाच मी मर्यादित नसून मी सर्व व्यापक असल्यामुळे मीच या विश्वरूपाने नटलेला आहे. परंतु हे कळण्यास कठीण आहे. आतापर्यंत मीच या विश्वरूपाने नटलेला आहे परंतु हे कळण्यास कठीण आहे. आतापर्यंत माझे यथार्थ स्वरूप ज्ञानाचा जनक वेद इंद्र चंद्र सूर्य मनु इत्यादी देवादिकांना सुद्धा यथार्थपणे कळाले नाही. ज्याप्रमाणे आईच्या उदरातील गर्भाला आईचे वय जसे कळणे कठीण त्याप्रमाणे इंद्रादिक देव हे मुळात माझ्यापासून उत्पन्न झाले आहे म्हणून त्यांना सुद्धा मला यथार्थ जाणता येणे अवघडच आहे. तसा विचार केला तर परमात्मा कळणे किंवा न कळणे हा जीवाचा प्रारब्धाचा भाग आहे. परंतु एखाद्या भाग्यवंताला पूर्व पुण्याचा योगे व श्री गुरु कृपेने माझ्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान होते. इतर जीव मात्र माझ्या विपरीत ज्ञानालाच सत्य समजून त्या योगे दुःख भोगतात. भगवंत म्हणतात, अर्जुना, वास्तविक माझी व्याप्ती जर पाहू गेलो तर मुंगीपासून ते ब्रह्मवेदापर्यंत सर्व विश्वात मीच व्यापून राहिलो आहे. जसे लहान बीजापासून वृक्षाचे खोड फांद्या पाने फुले फळे असा जो वृक्ष विस्तार पावतो फोफावतो तसा मी एकटाच आहे. परंतु माझ्यापासून हे सर्व दृश्य विश्व उत्पत्तीला येते आणि मी सर्व विश्वात व्याप्त असलेले तत्व हे एकच आहे. कर्म उपासना व इंद्रिय निग्रह करून आत्मज्ञान विचाराद्वारे याचा अनुभव ज्यांना येतो अशा यथार्थ जाणणाऱ्या भक्तास मी ब्रह्मात्मिक ज्ञान भोग मोक्ष प्रेमादी जी भक्तांची इच्छा असेल ते त्याला मी देतो. असा भक्त शरीराने देहधारी न दिसत असला तरी तो माझीच विभूती आहे असे तू समज. फार काय सांगू अर्जुना, तशी माझी व्याप्ती पाहू गेल्यास आपल्या अंगावर किती केस आहेत याची जशी गणना करता येत नाही त्याप्रमाणे माझ्या विभूतीला मोजता येत नाही. परंतु त्यातूनही काही प्रमुख विभूती तुला मी सांगतो त्या ऐक. आदित्यामध्ये मी विष्णू आहे. तेजस्वी पदार्थामध्ये सूर्य, नक्षत्रामध्ये चंद्र, रुद्रामध्ये शंकर, यक्ष राक्षसामध्ये कुबेर, वस्तूमध्ये अग्नी, पर्वतामध्ये हिमालय पर्वत, पुरोहितामध्ये बृहस्पती, जलाशयामध्ये सागर, महर्षीमध्ये भृगु, वाणीमध्ये एकाक्षर ओम मी आहे, यज्ञामध्ये उपयज्ञ मी आहे, तसेच मन, सामवेद, वायू, कामधेनू, अक्षत, नारद, ऐरावत, अच्युश्रवा, व्रज, गरुड, प्रल्हाद, राम, वासुदेवादी अशा असंख्य माझ्या विभूती आहेत. त्या किती म्हणून सांगू. अरे अर्जुना, हे सर्व जगच माझ्या एकाच अंशाने व्यापले आहे. अशा प्रकारे भगवंताची व्याप्ती ऐकून तो देवास म्हणतो, देवा, हे तुझे ज्ञान पूर्वी ऋषीच्या कडून ऐकले होते परंतु अज्ञानामुळे ते मला काहीच कळाले नाही. आज मात्र भगवंता तुझ्या कृपेने तू जे सांगितले तुझे ज्ञान व्याप्ती माझ्या पूर्ण अनुभवाला आली आहे. असे अर्जुनाचे बोलणे ऐकून भगवंताला अतिशय आनंद झाला. अर्जुनाने भगवंताच्या मुखातून विभूती योग ऐकला परंतु भगवंताचे विश्वस्वरूप प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहावे अशी अचाट इच्छा त्याचे ठिकाणी निर्माण झाली. ती त्याची इच्छा भगवंत पुढील अध्यायात पूर्ण करतील असे सांगून श्री ज्ञानदेवांनी हा 10वा अध्याय संपविला.